नमस्कार. आमच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसुरला, तहसील मोहोळ, जिल्हा चंद्रपूर. माझे नाव संस्कृती उत्तम मोहुर्ले. मी इयत्ता 7वीत शिकते. नमस्कार. माझे पूर्ण नाव आहे ईश्वरी संदीप मोहुर्ले. मी इयत्ता 7वीत शिकते. नमस्कार. माझे नाव आहे स्नेहल विनोद कावडे. मी इयत्ता 7वीत शिकते. नमस्कार. माझे पूर्ण नाव पुष्पा लेडेकर. मी इयत्ता 6वीत शिकतो. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे रोड मेट्रो. नमस्कार. आपण बघतो आहोत लहान लहान खेड्यांचे रूपांतर मोठमोठ्या शहरात होत आहे. यामागचं कारण काय, तर लोकसंख्येची झपाट्याने होणारी वाढ. मित्रांनो, या समस्येमुळे मोठमोठ्या शहरामध्ये वाहतुकीची दळणवळणाच्या अनेक अडचणी आपल्याला येताना दिसतात. यामध्ये खास करून ज्या ठिकाणी मेट्रोची सुविधा नाही त्या शहरात तर अनेक अडचणी समोर जावे लागते. ज्या शहरामध्ये मेट्रो आहे त्या ठिकाणी वाहतूक थोड्याफार प्रमाणात सुरळीत चालताना दिसते. परंतु सर्वच ठिकाणी मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देणे कठीण जाते आणि या वाहतुकीच्या असुविधेमुळे अनेक लोकांना आपल्या कामावरती वेळेत जाता येत नाही. तासंतास ट्रॅफिक मध्ये अडकून बसावे लागते. सगळीकडे गाड्या रांगा लागलेले दिसतात. अनेकदा तर रुग्णांना ताबडतोब उपचारासाठी गरज असते, परंतु ट्रॅफिकच्या कारणामुळे रुग्ण वेळेवर दवाखान्यात पोहोचत नाही आणि तो तिथेच दगावतो. अशा अनेक समस्या जाणवतात. या ट्रॅफिकच्या समस्येवर आम्ही उपाय शोधला. याचे नाव आहे रोड मेट्रो. याचे नाव रोड मेट्रो का, तर ही मेट्रो रस्त्याच्या डिवायडरवर चालणार आहे. याची उंची रोड पासून जास्त असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जरी वाहतूक होत असली तरी कोणतीही अडचण जाणार नाही. शहरांमध्ये ओव्हरब्रिज असतात तेव्हा आपण याची उंची कमी जास्त करू शकतो. त्यामुळे देखील कोणतीही अडचण येणार नाही. सोबतच प्रवासी संख्या जास्त बसल्यामुळे वाहतूक कमी होईल, याचा ताण कमी होईल आणि ही रोड मेट्रो बॅटरीवरती चालत असल्यामुळे प्रदूषण पण खूप कमी होईल आणि वाहतुकीची समस्या यामुळे नक्की कमी होण्यास मदत होणार आहे. तर ही आमची रोड मेट्रो. भविष्यात ट्रान्सपोर्ट सुविधा अशीच करावी लागेल. तर आमच्या या मुलांनी जिथे ट्रॅफिकची सुविधा नसते, बरोबर खूप गर्दी असते, जाम असते, अशा या समस्येवरती या मुलांनी उपाय शोधला. आणि महत्वाचं म्हणजे याची उंची आपल्याला या लिव्हरच्या वापर करून कमी जास्त सुद्धा करता येते. त्याच्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यावरती याचा काही इफेक्ट होणार नाही. बघा अशी तर खूप उत्तमरित्या या मुलांनी या समस्येवरती हा उपाय शोधला. तर या मुलांचं खूप खूप अभिनंदन.